जय शिवराय मंडळी. तर आपण आता आलो आहोत पुण्यातला लाल महाल बघायला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे भोसले यांनी 1630 मध्ये त्यांची पत्नी माता जिजाबाई आणि मुलासाठी लाल महाल बांधला. शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊंसोबत पुण्यात आले. तेव्हा उद्ध्वस्त झालेला लाल महाल त्यांनी पुन्हा नव्याने बांधला. 16 मे 1640 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंशी लाल महाल येथे विवाह झाला. लाल महाल छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहिस्तेखान यांच्यातील चकमकीसाठी देखील प्रसिद्ध आहे, जिथे शाहिस्तेखान महालाच्या पहिल्या मजल्यावरून खिडकीतून पळून जात होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या चतुरीने आणि शौर्याने त्या शाहिस्तेखानाची 4 बोटे कापून टाकली आणि इथेच तो शाहिस्तेखान पळून गेला. त्यामुळे या घटनेसाठी हा लाल महाल प्रसिद्ध आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा तेवढाच कमी आहे आणि महाराजांच्या इतिहासामध्ये अनेक गोष्टी आहेत, प्रसंगी आहेत आणि ते आपल्याला शिकण्यासारखे आहेत. महाराजांचे गडकिल्ले, मावळे, महाराजांचं असलेलं आपल्या रयतेशी नातं, या सर्व गोष्टी आपण कायमच पाहायला पाहिजेत, बघायला पाहिजेत आणि त्या जोपासायला सुद्धा पाहिजेत. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत पुण्यातील लाल महालामध्ये आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला अनेक गोष्टी अभ्यासायला मिळतात. तर तुम्हीसुद्धा या पुण्यातील लाल महालाला नक्की व्हिजिट करा. तुम्ही जर पाहिला नसेल तर आवर्जून इथे या आणि महाराजांचा इतिहास जवळून आपल्याला पाहायला मिळतो. मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटपर्यंत पहा. लाल महालामध्ये आल्यावरती आम्ही प्रथम माता जिजाऊंचं दर्शन घेतलं. आमच्यासोबत शिवसुद्धा होता, त्यालासुद्धा दर्शन करवलं आणि आम्ही महालाबद्दल जाणून घ्यायला सुरू केली. आतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचे बरेचसे किस्से आपल्याला फोटो फ्रेम तसेच त्यांच्या माहितीसहित लावलेले आहेत आणि ते तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कशा प्रकारे चित्र बनवलेले आहेत. खूप भारी वाटतं इथे आल्यावरती. एक शांतता आहे, स्वच्छता आहे. लाल महालात बऱ्याचशा गोष्टी नव्याने बनवलेल्या आहेत आणि फार सुंदर आहे. इथे शांतता भारी आहे आणि तुम्ही जर इथे आलात तर बऱ्याचशा कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात, जसं की येथील खांब, पायऱ्या आणि दगडांवरती कोरलेल्या कलाकृती, मशाली, जुनं जे बांधकाम आहे ते, दरवाजे आणि बाकी इथे जे आपले मावळे आहेत त्यांच्या म्हणजे त्यांचे जे स्मारक आहेत इथे तयार केलेले, ते फार सर्व काही सुंदर आहे. तर बघू शकता कशा प्रकारे हा लाल महाल आहे आणि त्याची उंची, बाकी त्याचं बांधकाम हे कशा प्रकारे केलेलं आहे. तर मंडळी, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. हे वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बैसूनी आला माझा देवर. तर मंडळी, आता आपण आहोत पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या लाल महालामध्ये आणि लाल महाल पाहून मन एकदम प्रसन्न झालं. त्याचं कारण असं की एकदम सुशोभित आणि त्यावेळी जसा असेल तसाच हा आहे आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने हा एकदम पावन आहे. महाराजांचा खूप सारा इतिहास त्या लाल महालात घडलेला आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. पण महाराजांचे जे गडकिल्ले आहेत, संपूर्ण जेवढे गडकिल्ले आहेत ते असेच सुशोभित व्हावेत आणि येणाऱ्या पिढीसाठी ते एक इतिहास म्हणून भक्कम उभे राहावेत, हीच या श्रींचरणी प्रार्थना. धन्यवाद. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, हर हर महादेव. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण महाराजांचा नाव फक्त आपल्याला भाषणांमध्ये पाहायला मिळतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि आम्ही आमच्या भाषणाला चालू करतो. तर जे लोक खरंच महाराजांच्या भाषणांमध्ये एकदम आवर्जून उल्लेख करतात, त्या सर्वांनी एकदा महाराजांचे गडकिल्लेसुद्धा शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि एकदम भारी करावेत. गडकिल्ले फारच भारी आहे. इकडे इतिहास जिवंत आहे इथे पूर्णपणे आणि तो इतिहास आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचा आहे. धन्यवाद.